माझ्यासोबत काही मराठी जे आंदोलनकर्ते आहेत ते इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे आपण कुठून आणलात? मी पुण्यावरून आलो। मी सुरुवातीपासूनच आहे, म्हणजे 19 तारखेपासून मी इथे आहे आणि मी काल इथं स्टेजवर बसून होतो। ज्यावेळेस ही रॅली तिकडे गेली तिकडे तर लाठीचार्ज चालूच होता, पण इथं आम्ही स्टेज सांभाळण्यासाठी इथं बसलेलो होतो। आम्हाला अक्षरशः पोलिसांनी जे पॅरामेडिकल फोर्स होती इथं नेम प्लेट वगैरे काही नव्हतं, त्यांनी आम्हाला हटवलं, सोडा म्हणले स्टेजचा ताब्या, आणि हे नासधूस असे कपडे वगैरे फाडले, आम्हाला लाठ्यांनी एवढं मारलं आणि आम्ही सगळं बघत होतो। मग इथं गर्दी एवढी होती ना, 10,000च्या वरती इथं पब्लिक होती, तिकडे वेगळीच पब्लिक होती। ह्या पब्लिकला थोपवण्यासाठी इथं कसं आहे, ब्लॉक आहे सगळ्या बाजूंनी, बरोबर। मग ह्यांनी असा लाठीचार्ज केला ना, आमच्यावरती तर केलाच, परंतु दुसरे जे इथं जे आंदोलक होते यांच्यावरती बिलकुल असं म्हणजे जालियनवाला बागचं हत्याकांड आहे त्याच्यापेक्षा भयानक त्यांनी केलं। अक्षरशः पोलीस काय करत होते, जे बायका पडलेल्या होत्या ना गर्दीमध्ये त्यांच्यावरती बुटाने त्याच्यावरती चलून दुसऱ्यांना मारत होती, म्हणजे त्यांना तुडवत होती अक्षरशः। एक तिरंगा झेंडा जो आहे, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे, मी पुण्यावरून आहे, मी पुणे सेशन कोर्टामध्ये मी प्रॅक्टिस करतो, परंतु मी इथं सुरुवातीपासून आहे। एक मी अक्षरशः माझ्या डोळ्यांनी बघितलं, एक आंदोलक होता, तिरंगा झेंडा घेऊन हातात होता, त्याच्या चुकीमुळे थोडं ते तिरंगा झेंडा उसकला आणि खाली पडला। तो तिरंगा झेंडा घ्यायला तो आंदोलक जात होता, पोलिसांनी त्याला एवढं मारलं आणि तिरंगा झेंड्यावरती त्या जे पॅरामेडिकल फोर्स होती त्यांनी त्या तिरंगा झेंड्यावरती त्यांनी पाय ठेवलं। म्हणजे सर आम्ही महाराष्ट्रातून आलो सर, पण या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मुलांचं प्रोडक्शन आहे, हे पार्टीचं पक्षाचं नाही आहे, त्यांच्यावर लाठीचार्ज केला। आता एक जर मुलगा म्हणला की ह्यांचं अंडर एज होते, मग त्यांच्या पोक्सो दाखल करणार का तुम्ही? आज अशी परिस्थिती आहे, म्हणजे 11वी 12वीची मुलं इथं यांच्या तुम्ही लाठीचार्ज केला। बरं आता एक नॅशनल चॅनलला अशीच न्यूज आली की संसद से मोदी सुरक्षित बाहेर निघले। सुरक्षित म्हणजे संसदमध्ये तुम्ही सुरक्षित नाही, आम्ही इथं जंतर मंतरला बसलोय आणि तुम्ही तिथं सुरक्षित राहताय, म्हणजे किती नीचपणाचा कळस आहे। आणि हा फक्त काय सांगितलंय, ह्या पोरांचं फक्त एकच म्हणणं आहे सर, प्रधानचा इस्तीफा, बस, ह्याच्या पलीकडे काही त्यांचं मागणं नाही। मी राजेंद्र नागोडे, ॲडव्होकेट राजेंद्र नागोडे, मी अहिल्यानगरमधून आलो। आम्ही तीन दिवसापासून आम्ही इथं आहोत आणि आम्ही इथं आलो सर, आम्ही हे प्रोडक्शन आम्ही आमच्या तालुक्यामध्ये श्रीगोंद्यामध्ये केलं, पण परिस्थिती अशी झाली की रात्री सोनम सरांना उचललं सर, दम निघाला नाही आम्हाला, आम्ही असं कसलं नियोजन केलं नाही, आम्ही कपडे सुद्धा भरले नाही, या कपड्यावर आम्ही निघालो आणि हा 17-18 तासाचं रनिंग आम्ही 14 तासात आम्ही इथं दिल्लीला पोहोचलो। आणि इथं पोहोचल्यानंतर सर इथं पाणी पिण्यासाठी नाही आहे, इथं टॉयलेट नाही आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे। आंदोलन करायचा अधिकार दिलाय ना, कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय ना, मग तो तुम्ही अधिकार का पाळत नाहीत? मी अहिल्यानगर महाराष्ट्रावरून आलेलो आहे। गेली 3 दिवसापासून साहेब आम्ही इथे, आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, जो आम्हाला संविधानाने अधिकार दिला। तुम्ही लाठीचार्ज का केला आमच्यावर? आम्ही संसदेवरती मोर्चा काढणार होतो, आम्ही तुम्हाला सुचवलेलं होतं, शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा घेऊन निघालेलो होतो। यांनी लाठीचार्ज करताना सगळ्या बाजूचे रस्ते अगोदर बॅरिगेटिंगनी पॅक केले, वेल्डिंग केलं बॅरिगेटला, वेल्डिंग अक्षरशः सगळे बॅरिगेट्स वेल्डिंग केले आणि सगळ्यांना कोंडी केली सगळ्यांची, आणि कोंडी करून आतमध्ये घुसून पोलिसांनी मारले। त्याच्यामध्ये फक्त पोलिसच नव्हते, पॅरामिलिटरी फोर्सेस होत्या, SRPF होते आणि काही असे लोक होते त्यांच्यावरती बॅच सुद्धा नव्हते आणि सिव्हिल ड्रेसवर होते, त्यांच्या हेअरकटवरून ते कुठल्याही फोर्सचे वाटत नव्हते। ते आमचं स्पष्ट मत आहे, ते आंदोलन कसं पुढे घेऊन जाणार? आता शांततेच्या मार्गाने, आपला देश हा गांधींचा देश म्हणून जगामध्ये ओळख आहे आणि अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन सुरू आहे। हे चुकीचे व्हिडिओ काही लोक पोस्ट करतात, काही मीडिया चॅनल सुद्धा चुकीचे व्हिडिओ दाखवतात। अनंतजी मला सांगा, आपण दिल्लीत केव्हा आला आणि केव्हापासून इथे आंदोलन सहभागी? आम्ही 20 तारखेला आलो, ज्यावेळेस सोनम वांगचुक सरांना उचललं त्यावेळेस ती बातमी आम्हाला जशी कळली तशी आम्ही निघालो महाराष्ट्रामधून। इथं आलो याचं कारण असं आहे की आम्हाला पण मुलं येतं, त्यांच्या पुढच्या पिढीचा भविष्याचा विचार करून आपण पण या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, यासाठी आम्ही इथं आलो। काल लाठीचार्ज चालू असताना आम्ही आयुष्यात पहिल्यांदा ते अश्रू धुळ्याच्या नळकांड्या काय ते पाहिलं, एवढी भयान परिस्थिती होती। लाठीचार्ज, अश्रू धुळ्याच्या नळकांड्या, इथं कुठली पाण्याची सकट सुविधा नाही, आमचे घसे बसले हे करून, पाणी मिळाना, कसली सुविधा नाही, काही नाही। आम्हाला कुठंतरी वाटतं की आपल्या पूर्वजांनी एवढं मेहनत करून हे भारत देश स्वतंत्र केला, पण आता हा हुकुमशाहीकडे वाटचाल चालू झाली आहे, या पद्धतीने आमचा आक्रोश आहे। सर आपण कुठून आलात, आपलं नाव काय? माझं नाव आनंद लगड, मी महाराष्ट्र अहिल्यानगरमधून आलेलो आहे। तर असं आहे की आता मला सरकारला एकच प्रश्न विचारायचा आहे की आता आम्ही आमची मुलं शिकवू का नको शिकू, म्हणजे एकदा ते तरी ना मोदी साहेबांनी हे घ्यावा आणि क्लिअर करावं, बुवा तुमची मुलं शिकवू नका, आमची मुलं शिकवतो आणि आमची हुकुमशाही चालून देऊ, म्हणजे एकदा क्लिअर तरी करून टाका। आम्ही कशाला इथं थांबू? आम्हाला काल जी वागणूक दिली गेली म्हणजे अक्षरशः आतंकवादी परवडे, तो
आतंकवादी परवडे त्यापेक्षा भयानक वागणूक दिली. असुरदुराच्या नळकांड्या माझ्या समोर एका 16 वर्षाच्या मुलीला मारत होते. 16 वर्षाची मुलगी 12 वर्षाच्या मुलाला मारलं. यांनी कोणती केस द्यायची त्या पोलिसांवरती? आणि ज्या पद्धतीने काल आम्ही बघत होतो सगळीकडे, आम्ही स्वतः सुद्धा फिरलो होतो, अनेक तरुणांना मारहाण केली जात होती, पण सोबतच तरुण देखील दगडफेक केल्याचा जसा आरोप केला जात होता. नाही दगडफेक करणारे ह्यांचेच होते. एकही जो विद्यार्थी दगड घेऊन येऊ शकत नाही. जे काय आलेले आहेत ते फक्त शांततेने आंदोलन करायला आहेत. बरं, तुम्ही पहिल्यांदी लाठीचार्ज का केला? लाठीचार्ज करायचा अधिकार काय होता का? कुणाला कुणी पोलिसांना शिवी दिली, सरकारला काय बोललं? फक्त आमची एकच मागणी ना, राजीनामा घ्या. बरं, ज्या गोष्टी ज्या पेपरवरती अख्ख्या देशाच्या लाखो मुलांचं भवितव्य अवलंबून 3 पेपर तो लीक होतोय, एवढी सोपी गोष्ट वाटते का? बरं, नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाच पाहिजे. यापूर्वी जर बघितलं आपण साधारणतः विलासराव देशमुख असो, त्यांनी राजीनामा दिला होता, RR पाटलांना राजीनामा दिला होता, त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजीनामा दिला होता, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता आरोप झाल्यानंतर. पण हे सरकारचे मंत्री राजीनामा देताना पाहायला मिळत नाही. सर, ह्याला एकमेव कारण आहे. तुम्ही आता ज्या मंत्र्यांची नावं घेतले, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, त्यानंतर RR पाटील, ह्या सगळ्या नेत्यांना आमच्या वडिलांनी निवडून दिलं. त्याच्यानंतरची आमची दुसरी पिढी म्हणजे आमचे वडील, आमचे वडील आजोबा हे अशिक्षित होते. अशिक्षित लोकांनी सुशिक्षित लोक निवडून दिले आणि त्यांना मंत्री केलं, राज्य ताब्यात दिलं, देश ताब्यात दिला. आज आमची पिढी, आमची ही चूक आहे. आज आम्हाला इतका पश्चाताप होतोय. आम्ही शिकलो, ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, MA झालो, पण आम्ही असे अडाणी लोक निवडून दिले. आम्ही एक तडीपार ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे तो आज देशाचा गृहमंत्री. आज ज्याच्यावरती गोत्रा हत्याकांडाचे आरोप झाले, त्याचे अनेक व्हिडिओ सिद्ध झाले, त्याच्या ताब्यात आपण देश दिलाय. आणि आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये बघतोय, प्रज्वल रेवण्णासारखे लोक असतील, कुलदीप सेंगर सारखे लोक असतील, हे खासदार निवडून येतात. हे कसे निवडून येतात? आणि आज हे सत्तेमध्ये लोक आहेत. आंदोलन कसं पुढे घेऊन जाणार? आता आंदोलन आपण गांधीजींच्या तत्वावर चालणारी माणसं आहोत आपण. आज सुद्धा आमचं आंदोलन, काल सुद्धा आंदोलन, भविष्यात सुद्धा आंदोलन आहे ना, हे शांततेच्या मार्गाने होणार आहे. पोलिसांना आमचं या दिल्ली पोलिसांना सांगणं एकच आहे, कारण तुम्ही सुद्धा आहेत ना, तुमच्यासाठी सुद्धा आम्ही प्रोटेस्ट करतो, तुमच्यासाठी सुद्धा आम्ही प्रोटेस्ट करतो. तुम्ही नोकरीमध्ये आहेत, तुम्हाला काय करता येत नाही, पण तुम्हाला घरं मिळाली पाहिजेत, तुम्हाला चांगला पगार मिळाला पाहिजे, आणि आम्ही त्यासाठी बी सुद्धा भांडतो. पण आजचं आंदोलन सर हे मुलांचं आंदोलन होतं, एज्युकेशनसाठी हे आंदोलन होतं. बरं, एक धर्मेंद्र प्रधान असं कोण आहे? तो सायंटिस्ट आहे का? मग त्याला एवढं का सरकार वाचवतंय? त्याची काय एखादी फाईल मोदीची त्याच्याकडे गुंतलेली आहे का? ही सुद्धा आमच्याकडे शंका आहे. आपण कोणाला सर? मी अकोल्यावरून आलो, महाराष्ट्र अकोल्यावरून. मी ललित आंबोरे बोलतो. बघा, स्वातंत्र्यानंतर म्हणजे मला वाटते की लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना एका रेल्वेचा छोटासा अपघात झाला होता. त्यावेळेला रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता रेल्वे मंत्रीपदाचा. मला आश्चर्य वाटते या शासनाचं की 89 पेपर या 12 वर्षामध्ये लीक होऊन सुद्धा या शिक्षण मंत्र्याला लाज वाटत नाही आणि पंतप्रधान त्याची दखल घेत नाहीत. तर ते दखल कशी घेणार? कारण या 12 वर्षामध्ये जेवढे भ्रष्टाचारी आहेत ते सर्व BJPमध्ये सामील झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना आता ते काहीच गेंड्याची कातडी ओढलेले लोक आहेत. आणि आम्ही इतक्या शांततेनं प्रोटेस्ट करत असताना पोलिसांनी लाठीमार करण्याची काही गरजच नव्हती ना, काही मारण्याची गरजच नव्हती. शांततापूर्ण पद्धतीनं आम्हाला महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे, जर तुमचं म्हणणं काही असेल तर तुम्ही शांततेच्या मार्गानं, अहिंसेच्या मार्गानं तुमचं प्रोटेस्ट केलं पाहिजे. आणि आम्ही त्याच आधारावर आमचं प्रोटेस्ट करतो आहे. तर शासनाने त्याची दखल न घेता उलट आम्हाला आतंकवाद्यासारखं नाही, आम्हाला आतंकवाद्यासोबत लढण्याची त्यांची ताकद नाही, परंतु विद्यार्थ्यांना त्या पद्धतीनं मारलं त्यांनी. त्या पहलगामचे आतंकवादी त्यांना अजून सापडलेले नाहीत, पुलवामाचे आतंकवादी अजून त्यांना सापडले नाही. यांचा कशाचा शोध लागत नाही यांच्याकडून. तर विद्यार्थ्यांना त्यांना मारण्याचा काय अधिकार होता? नाही, पण ज्या पद्धतीने आरोप केले जातात त्यांच्यावरती की विद्यार्थ्यांनी काल दगडफेक केली, गाड्या जाळल्या, असा ते आरोप केला जात आहे. असं दिल्ली पोलिसांनी काल प्रेस रिलीज जारी केली. काय आहे की हे प्रोटेस्ट पहिल्या दिवसापासून खराब व्हावं, नेस्तनाबूत व्हावं याकरता BJPचे किंवा RSSचे लोक विद्यार्थी बनून इथं अँटी रिलेव्हंट करत आहेत. आलं का लक्षात? त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी हे केलेलं नाही. ते RSSचे जे आहेत तेच आरोप करतात, तेच विरोधी नारे देतात आणि तेच बाईट शासनाला जाऊन सांगतात. आपलं नाव दादा? सौरभ बुलाखे. सौरभ बुलाखे. सौरभ, तू किती दिवसाचं आंदोलन करतोय? मी 4थ्या दिवसापासून आहे सर. खूप मारलं लोकांना, खूप धाव मारलं. रडू नको.
रडू नको रे. मी रडत नाही सर, आत्मा दुखत आहे, आत्मा हां, हां, हां. आत्मा दुखत आहे सर. म्हणजे या प्रोटेस्टला मी प्रोटेस्ट सर त्यांनी एवढ्या लोकांना मारलं, मुलीला पुढचे कपडे म्हणजे सगळं वरती करू मारलंय सर त्यांनी काल. आता आंदोलन कसं पुढे घेऊन जाणार? आंदोलन थांबणार नाही सर, कालपासून सुरुवात झाली आहे, पण हा समोर जाईल, थांबणार नाही आता. कारण की पण काल ज्या पद्धतीचं चित्र होतं, अनेक तरुणींना मारलं जात होतं, तरुणांना मारलं, एकटं पाहू मारलं जात होतं. खूप मारलं सर, लहान मुलांना मारलं, 9-9, 12-12 वर्षाच्या मुलांना मारलं. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचे. खूप मारलं सर, मला सुद्धा इथं मारलं. मला म्हणे तू जा, मी जात होतो तरी आणखी मारलं. पोलिसांना मारलं. एक बॉम्ब होता तो माझ्या बाजूला पडला, मी वाचलो, पण माझ्या जो बाजूला होता त्याच्या पूर्ण पाय तुटून गेला, असा उलटा झाला पूर्ण. खूप केलं सर यांनी, खूप. म्हणजे आम्ही फक्त रिजिग्नेशनच मागितलं होतं, ते अशा माणसाचे की तो डिझर्व करते, पण त्याच्या चक्करमध्ये तुम्ही लाखो लोकांना मारलेलं आहे. किती लोक जखमी झाले, किती लोकांना मारलंय सर. आत्मा दुखलाय सर या सरकारपासून. नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत, काही हरकत नाही. पण एक मिनिट, मी हे म्हणतोय की ना आर पाटील, विलासराव देशमुख, परत अशोक चव्हाण यांचे आरोप झाले की ह्यांनी लगेच राजीनामा दिला, आरोप सिद्ध व्हायच्या आधी. त्याच्या मागचं कारण एकच आहे, जे काय आहे रक्तामध्ये इमानदारीच लागते, आणि ती इमानदारी फक्त महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या रक्तातच आहे. हे दिल्लीच्या नेत्यांच्या रक्तात अजिबात नाही आहे, आणि यांनी आज सिद्ध करून दाखवलेलं आहे. धन्यवाद. हे सगळे महाराष्ट्रातून आलेले आंदोलनकर्ते आहेत. आपलं खास करून अहिल्यानगर असो, महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून असो, अकोल्यातून असो, हे सगळे इथे आलेले आहेत. आणि या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे आणि आम्ही फक्त राजीनामा मागतोय, राजीनामा मागितल्यानंतर आम्हाला मारलं जातं, हे कुठलं लक्षण आहे? हे देशात काय सुरू आहे या संदर्भातला सवाल या लोकांनी केलेला आहे. आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की निश्चितपणे यावरती आता निश्चित सरकारने काय कारवाई केली जाते याकडे आमचं सरकारकडे लक्ष आहे. निश्चित काय कारवाई केली जाते याकडून आम्ही पाहूया, आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा देते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. जंतर मंतरवरून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत दास, न्यूज 18 मराठी.